हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आज इथे आपण बघणार आहे चिकन दम बिर्याणी. तर इथे बघा, इथे कुणाचीही रेसिपी मी फॉलो केलेली नाही आहे, म्हणजे मी कुणाचं बघून सांगत नाही आहे. ही मी स्वतः केलेली आहे, तर ही नक्की करून बघा. असली चमचमीत, ज्यांना चमचमीत तिखट खायची सवय असते, ज्यांना खायचं आहे ते नक्की करून बघा, खूप टेस्टी होते. तर चला बघूया कशी करायची. तर इथे बघा मी 4 चमचे, थोडं पण आपल्याला इथं कंजूसी नाही करायची. 4 चमचे मी इथं अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, हळद घेतलेलं आहे, 2 चमचे तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा मीठ घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी कसुरी मेथी, चिकन बिर्याणी मसाला घेतलेला आहे 2 चमचे. नंतर तुम्हाला सांगते इथे चिकन मसाला, तर हो चिकन मसाला पण मी याच्यामध्ये टाकते. तर 1 चमचा इथे चिकन मसाला टाकायचा आहे. आणि इथे आपल्याला थोडंसं दही घ्यायचं आहे. दही आपल्याला 2 चमचे, 2 चमचे आपल्याला दही इथे टाकायचं आहे. नंतर मी एक पडी त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला सांगते, हे फक्त तिथे अद्रक लसूणची प्लेन पेस्ट नव्हती, त्याच्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या आणि 6-7 विलायच्यासुद्धा टाकलेल्या होत्या. आता अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. आणि ही पेस्ट झाल्यावर मग नंतर आपल्याला, मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. सहसा मी बोनलेस चिकन इथे वापरत नाही, पण इथे बोनलेस चिकन आणलेलं होतं, तर त्याच्यामुळे इथे बोनलेस चिकन घेतलेलं. तर इथे बोनलेस चिकनला जो आपण मसाला तयार करून घेतलेला आता, तर असा मसाला आपण छान असं थोडं थोडं चिकन घेऊन आधी छान धुवून घेतलेलं होतं चिकन. नंतर थोडा थोडा मसाला घेऊन आपल्याला हे छान असं कोट करून घ्यायचं आहे. प्रत्येक चिकनला लागल, प्रत्येक पीसला लागल असा प्रत्येक मसाला हातानेच छान करून घ्यायचे. आणि हो, याच्यानंतर नक्कीच हात धुवून घ्या, कारण त्याच्यामध्ये तिखट असते, खूप हातांची आग होते. तर अशा प्रकारे आपल्याला हे असं छान लावून घ्यायचं आहे. आणि जवळपास कमीत कमी आपल्याला 1 तास तरी मॅरिनेट करायचं आहे. नाहीच तुमच्याकडे वेळ तर अर्धा तास, ॲटलीस्ट अर्धा तास तरी हे ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये. आणि वेळ असेल तर सकाळी आणून ठेवायचं, सकाळी मॅरिनेट करून ठेवायचं, किंवा 11-12 वाजता आपण लागलं कामाला तरी चालेल. तर आता बघा, असं मी सकाळी छान मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. आता इथे बघा मी जवळपास 1 वाटी, आता हे तुम्हाला दिसत नाही आहे, पण तरी मी 1 वाटी, 1 वाटीला थोडं कमी असेल असं मी तेल घेतलेलं आहे. 2 किलोची बिर्याणी म्हणल्यावर, 1 किलो चिकन, 1 किलो राईस म्हणल्यावर एवढं तेल तर लागणारच आपल्याला. आता इथे मी 8 ते 9 कांदे बारीक चिरून घेतलेले, माझ्याकडून जेवढे बारीक चिरले जातील, उभे स्लाईस केलेल्या, तर असे कांदे आपल्याला कापून घ्यायचे आहे. आणि ते छान गोल्डन ब्राऊन होतील असे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आता या प्रोसेसला थोडा वेळ लागतो, तर इथेच उभं राहायचं आहे आपल्याला, कुठेही जायचं नाही आहे. कारण आपण जातो हाय फ्लेमवर जाल आणि ते खूपच डार्क होऊन जातात. तर इथे आपल्याला कमीत कमी 8-9-10 मिनिट लागतात. तर असे छान आपल्याला ब्राऊन होईपर्यंत तिथं हलवत राहायचं आहे, किंवा कारण एकाच साईडने मग ते लाल होऊन जातात, ब्राऊन होतात. तर आपल्याला छान पूर्ण ब्राऊन होईपर्यंत, सगळीकडे सारखे होईपर्यंत आपल्याला तिथंच थांबायचं आहे. आणि बघा, अशा प्रकारे ब्राऊनसुद्धा झाले. आता एवढे थोडेसे कमी झाले, काही राहिलेले आहेत. तर आणखी थोडा कलर, अगदी म्हणजे 1% आणखी, बस. आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. हे काढून झालं की आता इथे आपल्याला 2 कांद्याची बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची, आणि ती पेस्ट आता आपल्याला तळून घ्यायची आहे. ही रेसिपी मी कुणाचीही सांगत नाही आहे, ही माझी स्वतःची रेसिपी आहे, त्याच्यामुळे कुणी म्हणू नका हे असं काय करते. तर ही फक्त करून बघा, आणि आवडली तर तुम्ही मला सांगा कशी झाली. नक्कीच करून बघा आणि मला खरंच सांगा कशी झाली म्हणून. तर इथे आपण 2 कांदे घेतलेले आहे, 2 कांद्यांची पेस्ट घेतलेली आहे. ती पेस्ट आपल्याला थोडीशी, आता इथे आपल्याला ही पेस्ट डार्क नाही करायची, ही फक्त आपल्याला थोडी गोल्डन होईपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायची आहे. आता हिला पण तरी 5-6 मिनिट तरी लागतातच व्हायला. आता हे थोडं मी तुम्हाला स्पीडमध्ये दाखवते, कट करून दाखवते त्याच्यामुळे. तर बघा, आता इथे आपल्याला जो कलर पाहिजे तो कलर आलेला आहे. तर इथे मी काय करते, आधीच मी जी अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवलेली होती, तर आता ते आणखी 2 मोठे चमचे आपल्याला ती टाकायची आहे. आता हे छान आपल्याला थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत, आपल्याला असा कलर येईल बस, गोल्डन, जास्त डार्क ब्राऊन नाही. कारण आणि हे हलवत राहायचं आहे, कारण लसूणमुळे ते खाली चिटकून शकतं. आता इथे बघा, हळद घेतलेली आहे. इथे मी 8 चमचे तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तिखट तुमच्या चवीनुसार टाकू शकता.
आता इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे. बिर्याणी मसाला कोणत्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता आणि इथे 1 पॅकेट मी रेडीमेड बिर्याणी मसाल्याचं टाकलेलं आहे. नंतर 1 चमचा परत मी इथे चिकन मसाला घेतलेला आहे. तुम्ही म्हणाल सगळेच मसाले मिक्स कर ना त्याच्यामध्ये, तर नाही, त्याने खरंच टेस्ट वाढते. तुम्ही करून बघा. आणि हो, आणि तिखट तुम्ही म्हणाल तिखट खूप झालं, तर बिलकुल तिखट जास्त होत नाही. कारण मसाला खाली राहतो, वरून आपला भात राहतो, तर त्याच्यामुळे आपल्याला जेवढा मसाला लागतो तेवढाच आपण खाताना घेतो. तर तुम्ही हे तेवढं तिखट थोडं कमीही तुम्हाला लागत असेल तर तुम्ही टाकू शकता. ओके. तर आता आपण जो कांदा तळून घेतलेला होता तो पण त्याच्यामध्ये टाकला आणि मिश्रण जळायच्या आधी, आपला हा जो मसाला जळायच्या आधी याच्यामध्ये मी 4 टमाटे होते, तर त्याची प्युरी करून घेतलेली. 4 मीडियम टमाटे होते. प्युरीमध्ये काहीच टाकलेलं नाही, फक्त मिक्सरमधून काढून घेतलेली आणि ते टाकून घेतलेलं. आता इथे ते पाणी कोणतं टाकलेलं, तर ते याचं पाणी होतं ना टमाट्याचं, थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकलेलं आणि इथे मी 3 चमचे मीठ टाकलेलं होतं आणि थोडंसं पाणी, की मसाला आपला जळला नाही पाहिजे म्हणून, नाही का. आता हे छान आपल्याला वर तेल येईपर्यंत छान थोडंसं सोडून द्यायचं, याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि झाकण ठेवून नाही ठेवलं तरी चालेल आणि थोडंसं तेल वर येईपर्यंत आपल्याला छान असं मसाला शिजवून द्यायचा आहे. आता बघू शकता मसाला, मला असं वाटलं की आता मसाला शिजला आहे, तेलवर आलेलं आहे. तर आता इथे काय करायचं आहे, आपल्याला जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते याच्यामध्ये टाकून आणखी परत एक वेळेस हलवून घ्यायचं आहे. आता इथे बघा मी जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते टाकते. याच्यामध्ये जे मॅरिनेशन झालेलं होतं तर ते चिकन शिजतं त्याच्यामध्ये, असं नाही, फक्त त्याच्यामध्ये फ्लेवर येतो चिकनला. तर आता हे जे आहे, हे जे आपण आता बनवलेलं आहे चिकनची ग्रेव्ही, आता सुकी ग्रेव्हीच झाली ही आपली. तर हे जे आहे ना, हे तुम्हाला सांगते 20 एक मिनिट मी साईडला शिजत ठेवलेलं कमी गॅसवर, म्हणजे त्याच्यावर झाकण ठेवलेलं आणि हे 20 मिनिट तरी लागले असतील. तोपर्यंत मी काय केलेलं, ते शिजतं तोपर्यंत मी काय केलेलं, 1 किलो तांदूळ घेतलेला होता, बासमती तांदूळ घेतलेला. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण तांदूळ घेऊ शकता, पण सहसा बिर्याणीला बासमती तांदूळच वापरतात. तर इथे छान मी तांदूळ घेतलेला आणि हा तांदूळ मी जोपर्यंत त्या तांदूळचं पाणी शिजतं ना तोपर्यंत मी हा तांदूळ भिजत ठेवलेला, धुवून ठेवलेला आणि भिजत ठेवलेला. आता इथे काय झालं, सॉरी, त्यासाठी माझी क्लिप राहिली. तर तेल घेतलेलं, त्याच्यामध्ये 4-5 लवंग, 4-5 मिरे आणि 5-6 विलायची आणि तेजपत्ता असं तेलामध्ये टाकलं आणि पटकन पाणी टाकून दिलं ते जळायच्या आधी. तर ही क्लिप मी टाकायची राहिली, फक्त एकदम सिंपल आहे, त्यात काही असं काही जास्त मिस केलं असं काही नाही. आणि याच्यामध्ये 1 लिंबू पिळून टाकायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकायचं आहे, बस. आता इथे बघा लाईट गेलेली आहे, पण तरीही सूर्यप्रकाश येतोय, तेवढी तरी हेल्प झालेली. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, तो तांदूळ भिजत ठेवलेला तसा आधी भिजवून ठेवायचा, नाहीतर खूप वेळ लागतो तांदूळ शिजायला. आणि एकीकडे आपलं चिकनसुद्धा शिजतच आहे. आपलं चिकन कमी आचेवर शिजत तरी त्याला 20 ते 25 मिनिट लागलेले. हे बघा आता झाकण ठेवून दिलेलं आणि आपलं पाणी उकळायला, पाणी जसं उकळलं तसा मी हा तांदूळ त्याच्यामध्ये टाकून दिलेला. हळूहळू तांदूळ टाकायचा, कारण तो भिजलेला असतो, तो तुटू शकतो. तर हळूहळू आपल्याला हा तांदूळ सोडायचा आहे आणि जे पाणी आहे ते पण उकडलेलं असतं, तर ते हातावर सुद्धा येतं पाणी. हा तांदूळ शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, 5 ते 6 मिनिट लागतात, कारण फुल फ्लेमवर आचेवर आपल्याला ते शिजवायचं असते आणि तो आधीच भिजलेला आहे तर लवकर शिजून येतो. त्याच्यामुळे कुठंही तांदूळ शिजवताना जाऊ नका, नाहीतर पूर्ण शिजला ना मग ते गारा 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 होऊन जाणार. त्याच्यामुळे तिथंच 5-6 मिनिट थांबा आणि 1-2 वेळेस हलक्या हाताने हलवून सुद्धा बघा. आता इथे बघा आपण साईडला जे चिकन ठेवलेलं आहे ते 5-6 मिनिटांनी असं हलवत राहा, कारण खाली मसाला लागू शकतो. तर अशा प्रकारे बघा, जे सुकं आपण जे त्याच्यामध्ये पाणी वगैरे जास्त टाकलेलं नव्हतं, फक्त मसाला शिजेल असं पाणी टाकलेलं होतं, तर त्याला बघा आपोआप पाणीसुद्धा थोडंसं सुटलेलं आहे आणि तो मसाला छान होतो, नाहीतर पूर्ण ड्राय पण छान लागत नाही. तर बघा अशा प्रकारे चिकन झालेलं आहे आपलं. आपल्याला चिकन पण पूर्ण शिजवायचं नाही, आपल्याला 80% चिकन शिजवायचं आहे. आता इथे बघा तांदूळ पूर्ण झालेलाच आहे समजा. इथे आपल्याला तांदूळ
मी तुम्हाला दाखवते बघा. इथे तांदूळ आहे ना, हाताने बस असं तुटल, हाताने तोडलं जाईल असा तांदूळ. म्हणजे हे बघा, तुम्हाला दाखवते. हे जे आहे ना, हे जे आपले मसाले होते ते एका साईडने तुमच्याकडून जेवढे वरवर राहतील ना ते सगळे काढून घ्यायचे आहे आपल्याला, कारण मग बिर्याणीत खाताना ते दाताखाली येतात. तर जसे जसे दिसतील तसे तसे ते काढून टाकायचे आहे आपल्याला. आता इथे बघा, तुम्हाला तांदूळ तोडून दाखवते. आता तांदूळ शिजलेला आहे आपल्याला एवढं शिजवायचं आहे. तर हे बघा, असं थोडंसं दाबलं ना तर त्याचा तुकडा होऊन जातो नाही का. आता तो बाकीचा उरलेला आहे तो आपण वाफेवर शिजवून घेऊ. तर अशी मी चाळणी घेतलेली, त्याच्या खाली आधी त्याच्या खाली काहीतरी ठेवायचं आधी. तर असं गाळून घ्या, किंवा मग तुमच्याकडे ते चाळणी असेल गाळायची तर तुम्ही तसं पण गाळून घेऊ शकता नाही का. याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे भातामधलं. आपल्याला फक्त आता हा जो उरलेला भात आहे हा फक्त वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. आता इकडेच काय करू आपण, लास्टमध्ये चिकन मी गॅस बंद केलेला होता आणि आता हा पूर्ण आपल्याला असं छान फिरवून घ्यायचं आहे. आणि चिकन आहे ना असे सगळीकडे असे छान पसरवून घ्यायचे, सेट करून घ्यायचे आहेत नाही का, की वरून तांदूळ पडला ना, म्हणून एकाच ठिकाणी असं गोळा नको व्हायला चिकन. आता हे घेतलं मी सेट करून, आणि याच्यावर छान आपल्याला जो राईस होता. तर इथे काय करतात बरेच जण, काय करतात लेअर करतात, एकावर एक एकावर एक एकावर एक. तर मी तसं नाही करत, मी खाली फक्त चिकनच ठेवते आणि वर भातच ठेवते. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला लास्टमध्ये कळेल का केलं म्हणून. कारण जेव्हा आपण राईस काढतो, आपण जेव्हा मी वाढते ना लोकांना म्हणजे घरच्यांना जेव्हा वाढते तेव्हा मला वाढायला पण इझी जाते आणि सगळ्यांना सारख्या प्रमाणात दिलं जाते. आता इथे तुम्हाला सांगते, मी बनवताना पण माझ्या तोंडाला पाणी यायचं, कारण वास तसाच येतो, बिर्याणीचा वास. म्हणजे तुम्हाला काय सांगतो, तसं मी चिकन सोडलेलं आहे आता. पण मी घरच्यांना नक्कीच बनवून खाऊ घालते, कारण आधी मी पण खायची, मला माहिती आहे बिर्याणीची टेस्ट काय लागते. ओ माय गॉड. आता मी नक्कीच सोडलेलं आहे, पण तरी जे खातात, ज्यांना आवड आहे खाऊ घालायची, ते नक्की ही बिर्याणी करून बघा. अशा प्रकारे काय केलं, सगळा तांदूळ घेतलेला मी, आणि याच्यावर मी छान तूप टाकून घेतलेलं सगळीकडे. आता तूप टाकून झालेलं, तर आता खाली आपल्याला स्टीम द्यायची आहे ना, तर ते स्टीम वरच्या भाताला पण लागली पाहिजे. तर म्हणून काय करायचे, चाकू म्हणा, चमचा म्हणा, अशा याने छोटे छोटे होल आपल्याला पाडून घ्यायचे आहेत. आणि मग नंतर इथे आपल्याला काय करायचे, बिर्याणी छान कापडनी म्हणा, पेपरनी म्हणा, छान आपल्याला झाकून घ्यायची आणि त्याच्यावर झाकण ठेवून. आता इथे बरेच जण काय करतात, तव्यावर ठेवतात. तर मी आधी थोड्या फ्लेमवर ठेवते, मी म्हणजे 6 ते 7 मिनिट मी फ्लेमवर ठेवते, मग नंतर मी तवा ठेवते आणि तव्यावर हे जे पातेलं आहे तव्यावर ठेवते. याच्यावर काहीतरी ओझं ठेवायचं आहे आपल्याला, जे असेल घरात ते. आता इथे जोपर्यंत बिर्याणीला दम लागतो तोपर्यंत एक एक्स्ट्रा रेसिपी तुम्हाला सांगते, याच्यासोबत खूप टेस्टी लागते खायला. इथे अर्धा लिटर दही घेतलेलं आहे मी, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे, 2 चमचे साखर घेतलेली आहे. हे छान आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आणि काकडी माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी स्किप केलेली आहे. नव्हती म्हणून नाही, तर याच्यामध्ये टाकायची म्हणजे टाकायचीच आपल्याला ती. आणि हो, तुम्ही बीटसुद्धा टाकू शकता, बीटने सुद्धा छान, म्हणजे आपण हेल्दीच आहे ते. तर आता नव्हतं म्हणून मी टाकलं नाही. इथं मी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर फक्त एवढंच टाकलेलं आहे. ही याला म्हणतात कोशिंबीर, आणि कोशिंबीर म्हणतात म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, पण ही माझी रेसिपी आहे. तर हे म्हणजे बिर्याणीसोबत अप्रतिम लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की खा. तर बघा, आता इथे बिर्याणी मी तुम्हाला फक्त दाखवते की कशी झाली म्हणून. आपण 80% तांदूळ शिजवून घेतलेला होता, आणि आता बघा एक तांदूळ मोकळा झालेला आहे. चिकन सुद्धा शिजलेलं असतंय छान खाली, बघू शकता तुम्ही. आता काय करते, तुम्हाला वाढून सुद्धा दाखवते. जेव्हा आपण बिर्याणी करतो ना, तेव्हा असं डायरेक्ट चमचा घालायचं तसं नाही करायचं. एकीकडे भात आधी ओढून घ्यायचा, पांढरा भात, म्हणजे तो सगळ्यांना व्यवस्थित वाढला जातो. एकीकडे पूर्ण पांढरा भात ओढून घ्यायचा, आणि मग खालचा मसाला आधी वाढायचा. खालच्या मसाल्यामध्ये पीससुद्धा असतात, तर ते पीस आणि खालचा मसाला वाढायचा, आणि मग थोडा त्याच्यावर राईस वाढायचा.
हे बघा याच्यामध्ये पीससुद्धा असं ज्युसी एकदम नाही का, असले ड्राय बिर्याणी नाही आहे. तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा. खूप इझी आहे, खूप टेस्टी आहे. घरचे खुश होतील, तुम्ही पण खुश व्हाल. नक्की करून बघा प्लीज. तुम्हाला इथे चिकन मी तोडून दाखवते. चिकनचे पीस कसे शिजलेले आहेत आपले. आपण 80% आपलं ओव्हरकुकसुद्धा झालेलं नाही आहे चिकन. आपण 20-25 मिनिट शिजवलं, पण आपलं एकही पीस तिथे तुटलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता आणि शिजलेलं सुद्धा आहे. हे बघा. अगदी हलक्या हाताने चमच्याने तोडते पण बघा. अशा प्रकारे चिकन बिर्याणीची रेसिपी आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा, शेअर करा आणि मला सांगा कशी झाली. थँक यू सो मच.